आता इन्सुलिन हा इंटरेस्टिंग हार्मोन आहे, जिथे मी जेव्हा कार्ब खाते, मी पोहे खाल्ले, इडली सांबार खाल्लं. आता इडली सांबार आपल्याकडे कसं खातात 2 इडली आणि 1 वाटी सांबार असं बुडवून. नाहीतर इडली चटणीच. सांबारात इडली हॉटेलमध्ये जाऊन सांगावं लागतं, की मला सांबारात इडली घालून द्या. विचारतात पण आपल्याला. म्हणजे इथे काय झालं कार्ब डॉमिनेटेड मील आला. पोहे, उपमा, इडली जे खातो. 8 वाजता नाश्ता केला, की 11 वाजता मला परत भूक लागायला लागते. इतकी भूक लागायला लागते, की चहा पितो मग आपण काही अवेलेबल नसेल. फूड विचार येतो आपल्याला. हा इन्सुलिन आहे. कारण मी खाल्लो, शुगर तयार झाली, इन्सुलिन खूप जास्त सिक्रीट झाली. इन्सुलिन तशीच राहते माझ्या ब्लडमध्ये आणि नंतर परत 12:30 झाले, की परत चल वेळ झाली खायला चल. तेच जर मी मेदूवडा सांबार खाल्ला, मला दुपारपर्यंत इच्छाही होत नाही, विचारही येत नाही. सो इफ आय ईट मोर कार्बोहायड्रेट्स, मी ब्रेड सँडविच खाल्लं, उपमा खाल्ला आणि जे टिपिकल इंडियन ब्रेकफास्ट आहे, ते मला कंटिन्युअस दिवसभर भूक लागतच राहते. ह्या गट हार्मोनला जर आपल्याला शांत ठेवायचं आहे, मग प्रोटीनचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर प्रोटीन नाश्ता नाश्ता हा प्रोटीनच पाहिजे. हे तुम्हाला, मला जे आपण बसून असतो त्यांना. हे आधी का नव्हतं? म्हणजे विचारतात पेशंट. माझ्या आजीनी तर पोहेच खाऊन बघा आयुष्य काढलं आणि 80 पर्यंत जगली. म्हटलं आजी सगळी घरची कामं करायची. ॲक्टिव्हिटी एक्सपेंडिचर होतं. तुमचं एक्सपेंडिचर शून्य झालंय. साखर वापरलीच जात नाही. मसल बिल्ड होतच नाही. मग ही साखर रक्तातच राहते. मग इन्सुलिन तुम्हाला सांगायला लागतं, की "तू जास्त खा, तू अजून खा." सो हे कंटिन्यूअस खा क्रेव्हिंग्ज म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. हा आपल्याला पोहे, उपमा माझा फर्म ओपिनियन वी डोंट नीड ब्रेकफास्ट. जे बसून असतात 8-9 तास, ते 11 आणि 6 ची जी जेवायची वेळ होती जी आपली आधी, 2 मील पॅटर्न. तुम्हाला आणि मला जे सिडेंटरी आहे, बसून आहे, तोच परफेक्ट आहे. तरच आपले गट हार्मोन शांत राहतील आणि आपण फार माइंडफुल राहू.